नमस्कार. माझ्या परिघात सेवा समूहाचे हे आहे वृक्षारोपण क्रमांक 151. वडाचे झाड आपण या ठिकाणी लावले होते रस्त्याच्या शेजारी. आज आपण या झाडाला छानसं कुंपण करणार आहोत, तसेच आळं करून त्याला पाणीसुद्धा घालणार आहोत. आजची सेवा आपण ही करणार आहोत. त्याचबरोबर या झाडाच्या पानांवरनी धूळ बसलेली आहे, भरपूर धूळ बसलेली आहे. आणि त्या झाडाला आपण आंघोळसुद्धा घालणार आहोत, जेणेकरून त्याची पानं एकदम स्वच्छ होतील. वृक्षारोपण क्रमांक 151, मेडसिंगी ते दहिवडी रस्त्याच्या शेजारचं वडाचं झाड. आपण या झाडाला छानसं आळं केलेलं आहे. आता याला आंघोळ घालून तसंच आळ्यामध्ये वाळलेला पालापाचोळा कचरा टाकून याला मल्चिंग करण्याचं काम करूया. अशा प्रकारे वाळलेला पाचोळ्याचं आपण या ठिकाणी मल्चिंग केलेलं आहे. आणि या झाडाला आता आंघोळ घालून तसंच आळं भरून 2-3 बादल्या पाणी घालूया. आयुषसुद्धा आमच्या मदतीला आलेला आहे. आयुषला झाडाची सेवा करायला खूप आवडत आहे. तो सुद्धा नेहमी मदत करत असतो. हाय का झाडाच्या पानावर जीवनाची धुरी फुलवा विचार दयाला स्पर्श करा तिच्या रंगात रंग भरा. पावसात नाचलेली फुलं सूर्याच्या किरणात चमकलेली रंग. झाडामुळे सजीव हरित धरा पिढ्यांना दिलेली अनमोल भेट. झाडाला पण 1-2-3 बादल्या झाडे लावा जीवनाची धुरी फुलवा तिच्या हृदयाला स्पर्श करा तिच्या रंगात. आज दिनांक 11 जानेवारी रोजी आपण माझ्या परिघात सेवा समूहाने लावलेल्या वृक्षारोपण क्रमांक 151ला वडाच्या झाडाला पहिल्यांदा आळं केलं. त्यानंतर त्यात पालापाचोळा टाकून मल्चिंग केलं आणि तसंच वडाच्या झाडाला आंघोळसुद्धा आज घातलेली आहे. आणि त्याला 2 ते 3 बादल्या पाणी घातलेलं आहे. त्यामुळे झाड एकदम हिरवंगार दिसत आहे. आता आंघोळ करून ताजंतवानं झालेलं आहे. आणि आजची सेवा आपली वृक्षारोपण क्रमांक 151 ही झालेली आहे. धन्यवाद.